राऊंड टेबल कॉन्फरन्स 2. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्यांकरिता काही खास मागण्या केल्या होत्या. त्या सर्वच विदितच आहेत. दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यावेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द गांधींनी देखील त्या मागण्यास कसून विरोध केला. अस्पृश्य संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना. पददलितांसारख्या सर्व बाजूने नडलेल्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या, सामाजिकदृष्ट्या कष्टाप्रमाणे लेखल्या गेलेल्या व राजकीयदृष्ट्या निर्माल्यवत बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश हिंदूंच्या हातात जाणार. त्या राज्यात या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार ही मला मोठी शंका उत्पन्न झाली आहे व मी सर्वांस बजावले की जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गाला जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज कदापि संमती देणार नाही. दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरिता मी मागण्या सादर केल्या व त्या मुख्य प्रधानांजवळ रुजू केल्या. तरी पण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदारसंघ काही जागाकरिता आपल्याला देण्यात आला होता. आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्याला मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानाव्यास जागा होती व आता आपण पुढील कार्यास लागावे अशा विचारात मी होतो. संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरिता थोडे बहुत कार्य आपल्या हातून झाले याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व जीव खाली पडला होता. फार कशाला वन्य पशूंच्या तावडीतून सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.